नमस्कार, मी आपले सर्वांचे वेदश्री ज्योतिष मार्गदर्शन या चॅनलमध्ये स्वागत करतो। तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की गुणमेलन कोष्टक कशा प्रकारे पाहिल्या जाते। म्हणजेच की आपण विवाहाच्या आधी गुण पाहतो किंवा आपण 36 पैकी किती गुण जळत आहेत, कोणता दोष आहे का, हे सर्व काही पाहत असतो। तर हे गुणमेलन कोष्टक कशा प्रकारे आपल्याला पाहता येते आणि आपल्याही जीवनामध्ये एखादी व्यक्ती येणार असेल किंवा विवाह जुळवताना आपण नक्कीच हे कोष्टक स्वतः पाहू शकता। आणि हे कोष्टक आपल्याला दाते पंचांग किंवा कोणत्याही पंचांगामध्ये हे कोष्टक मिळून जाईल। तर हे कोष्टक कोणत्या प्रकारे किंवा कशा प्रकारे आलेले आहे, तर या 8 कोष्टकांपासून हे कोष्टक बनवण्यात आलेले आहे। तर हे 8 कोष्टक कोणते, तर वर्ण गुणचक्र, यामध्ये वधू वर आणि गुण, यामध्ये काय तर क्षत्रिय वैश्य शूद्र या प्रकारे आपल्या हे होते। त्यानंतर वैश्य गुणचक्र म्हणजे जलचर वंचर कीटक मानव चतुष्पाद, म्हणजे त्याचा या प्रकारे स्वभाव राशीनुसार किंवा नक्षत्रानुसार असतो। त्यामुळे आपण ह्या 8 कोष्टकांचा उपयोग करून हे गुणमेलन कोष्टक निर्माण केले आहे। त्यानंतर तारा गुणचक्र आहे, त्यानंतर योनी गुणचक्र आहे, त्यानंतर मैत्री गुणचक्र आहे, त्यानंतर गण गुणचक्र आहे, राशीकूट चक्र आहे आणि नाडी गुणचक्र आहे। या प्रकारे आपल्याला या 8 कोष्टकांपासून हे अत्यंत सोपे जावे यासाठी हे गुणकोष्टक आपल्याला पंचांगामध्ये दिलेले असते। तर याच कोष्टकावरून आपल्याला दोघांमधील किती गुण जुळत आहेत हे नक्कीच कळते। तर आपली राशी सर्वात प्रथम माहीत पाहिजे, किंवा आपली जन्मराशी जर आपल्याला माहीत नसेल तर किंवा जन्मनाव आपल्याला माहीत असेल तर त्यावरून जर आपण हे जन्मनावावरून आपली जन्मराशी आणि नक्षत्र काढल्यानंतर आपण तिथून पाहू शकता। तर जन्मराशी ही वेगळी आणि आपली चालू राशी किंवा चालू नाव यावरून राशी येणारी वेगळी असते। बऱ्याच जणांना कन्फ्युजन असते की आपण कोणती राशी आहे, चालू नावाची घ्यायची का जन्मनावाची घ्यायची। तर जन्मनावाची राशी घेणे अत्यंत गरजेचे आहे। तर जन्मनावाची राशी ही आपल्याला जन्मनाव म्हणजेच की आपल्या जन्माच्या वेळेचा दिनांक वेळ आणि त्या तिथीवरती आपण जन्मलो आहे त्या तिथीवरून आपल्याला ही राशी मिळते। म्हणजेच की आपले नाव हे त्या जन्माच्या वेळेवरून आणि टायमावरून आपल्याला नक्की डेटवरून आणि टायमावरून नक्कीच कळते। तर ती राशी घेतल्यानंतर आपण त्या दोघांची पण राशी ती घ्यायची। जसे की मिथुन राशी आहे, रोहिणी नक्षत्र आहे आणि वधूची मिथुन राशी आहे, आर्द्रा नक्षत्र आहे। हे जर आपल्याला कळालं, वृषभ राशी वराची, वधूची जी आहे ती मिथुन राशी, आर्द्रा नक्षत्र, म्हणजे त्याचं नाव काय तर कु घ ग छा यापैकी 4 अक्षरांपैकी आर्द्रा नक्षत्रामध्ये त्या कन्येचा जन्म झाला असेल तर आपल्याला यावरून कळते। त्यानंतर वराची म्हणजेच की मुलाची जी आहे ते ओ व वा व्ही वू यापैकी वृषभ राशीवरून जर रोहिणी नक्षत्रावरती त्या व्यक्तीचा जन्म झाला असेल तर आता आपण काय केलं, मिथुन राशी आणि वृषभ राशी आणि मिथुन राशी, वृषभ राशी ही वराची आणि वधूची ही मिथुन राशी या प्रकारे आपण घेतले। आणि नक्षत्र कोणते, तर आर्द्रा रोहिणी नक्षत्र आणि आर्द्रा नक्षत्र या प्रकारे। आता हे आपल्याला कळाल्यानंतर आपण पुढे जायचं। पुढे गेल्यानंतर या कोष्टकावरूनच हे पूर्ण एक कोष्टक बनवलेलं आहे। तर या कोष्टकाचा उपयोग आपण करावा। तर वधूची राशी कोणती, तर मिथुन राशी, आर्द्रा नक्षत्र, बरोबर आहे। त्यानंतर वराची कोणती राशी, तर वृषभ राशी, रोहिणी नक्षत्र। या दोघांच्या मिळून आपल्याला किती गुण मिळतात हे समोर इथे रेषेनुसार कळून जाईल। तर यांचे 27 गुण जुळतात। त्याखालीच काही अंक लिहिलेले असतात। या ठिकाणी अंक नाही आहे, परंतु तुम्हाला दिसेल की बऱ्याच ठिकाणी अंक लिहिलेला आहे 6 किंवा 3, इथे 1 आणि 8 म्हणजे 18 नाही आहे, परंतु 1 आणि 8 असे लिहिले आहे। त्यानंतर 7 आहे, 2 आहे, 2 आणि 6 आहे। तर हे जे काही खाली अंक लिहिलेले आहेत त्या खाली अंकाचा अर्थ होतो की काही ना काहीतरी दोष यांच्या गुण कोष्टकातून येत आहे। गुण कोष्टकातून येणे म्हणजेच की या 8 कोष्टकांपैकी कोणत्या तरी याच्यामधून जो काय आहे तो दोष निर्माण होतो, म्हणजे की हा 0च येतो, म्हणजे त्याच्यात तो गुण त्या व्यक्तींमध्ये नाही आहे, त्यामुळे तो आपल्याला दिसून येतो। म्हणजेच की दोघांचा स्वभावामध्ये अडचणी येणे। तर तो कोणता दोष आहे, तर या ठिकाणी आपल्याला दिलेले असते। जसे की आपल्याला 6 लिहिले तर मनुष्य राक्षस दोष, म्हणजेच की एका व्यक्तीचे मनुष्य नक्षत्र आहे आणि दुसऱ्याचे राक्षस नक्षत्र आहे।
म्हणजेच की मनुष्य आणि राक्षस. तर मनुष्य राक्षस दोष म्हणजेच की यांच्यामध्ये दोन थोडासा मतभेद राहणे किंवा या प्रकारे त्यांचे जमत नाही, या प्रकारे त्यांचा राग किंवा द्वेष यामध्ये राहतो या प्रकारे. त्यानंतर एक नाडी दोष आहे, योनी मैत्री दोष आहे, एक चरण दोष आहे म्हणजे एकाच चरणावरती दोघांचाही जन्म झालेला आहे. त्यानंतर कूट दोष आहे, मृदू दोष आहे, ग्रहमैत्री दोष आहे, जन्मनक्षत्र दोष आहे. या प्रकारे जर आपल्याला कोणता दोष असेल तर आपल्याला या खाली ठिकाणी काही नियम दिलेले आहेत. तर हे नियम काय तर 36 पैकी आपल्याला कमीत कमी 18 गुण मिळावेत या ठिकाणी दिलेले आहे. त्यानंतर जर ही फुल्ली असेल तर विवाहासाठी अशुभ आहे किंवा मृत्यू षडाष्टक योग आहे या प्रकारे आपल्याला दिलेले असते. तर किंवा स्टार आहे तर 36 गुण आहेत. त्या प्रकारे आपल्याला काही नियम दिलेले आहेत. जास्त काही अवघड असे नियम नाही आहेत, एकदम सोपे आहेत. 18पेक्षा जास्त गुण असावे, चिन्ह दिले असेल तर मृत्यू षडाष्टक योग आहे असे आपल्याला समजावे. 3 आणि असे लिहिले असेल तर वधूवरांचे एक चरण नक्षत्र वर्ज योग आपल्याला दिसतो किंवा विवाह टाळावा या प्रकारे आपल्याला दिलेले आहे. तर हेच जर कोष्टक आपण स्वतः जर पाहिले तर नक्कीच आपल्याला कशा प्रकारे पाहतात आणि कशा प्रकारे आपण पाहू शकतात हे नक्कीच आपल्याला समजते. या साईडला काही राशी आहेत आणि या साईडला काही राशी आहेत, दोन्ही मिळून आपल्याला नक्कीच पाहता येते की गुणमेलन कोष्टक कशा प्रकारे आहे. तर ह्याचीच मी एक तुम्हाला PDF नक्कीच डिस्क्रिप्शनमध्ये पाठवेल. तर तुम्ही नक्कीच पाहू शकता की आपल्या विवाहासंबंधित कशा प्रकारे आपण स्वतः गुण पाहू शकता आणि आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे आपल्याला शुभफळ प्राप्त होऊ शकते हे नक्कीच जाणून घेऊ शकता. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करावे. धन्यवाद.